आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने परीक्षेचे जे वेळापत्रक ठरवले होते त्यावर कोर्टाने सरकारला काय आदेश दिला याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। पालक आणि शिक्षक संघटनांकडून वाढता विरोध असताना सुद्धा शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्रामध्ये CBSE पॅटर्न चालू करण्यासाठी CBSE पॅटर्नच्या शाळा ज्याप्रमाणे एप्रिल महिन्यात पूर्ण वेळ कार्यरत असतात त्याचप्रमाणे याही महाराष्ट्र बोर्डच्या शाळा सुद्धा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 एप्रिल ते 25 एप्रिल अशी परीक्षा आयोजित करण्याचे ठरवले। त्यानुसार महाराष्ट्रात सुद्धा तसे आदेश काढण्यात आले, परंतु उन्हाळा असल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड उष्णतेची लाट होती। पालकांनी आणि शिक्षक संघटनांनी विरोध केला तरीही सुद्धा शासनाने त्याला जुमानले नाही व आपला आदेश कायम ठेवला। परंतु काही संघटना आणि शिक्षक हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानेही ही गोष्ट मान्य केली की वाढता उन्हाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ करणे शक्य नाही, त्यामुळे सरकारने यावर फेरविचार करावा आणि परीक्षेचे वेळापत्रक बदलावे अशी कोर्टाने सरकारला आदेश दिले आहेत। यावरून आता महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री काय निर्णय घेतील हे पाहणे अगत्याचे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं की वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे का हे आपण आम्हाला कमेंटद्वारे कळवा।